आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील माळीवाडा परिसरातील बुराई नदी पात्राकाठी असलेल्या प्रसिद्ध श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या हकेच्या अंतरावर साबरहट्टी परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारूची उघडपणे विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धार्मिक व निवासी परिसरात सुरू असलेल्या या काळ्या धंद्यामुळे स्थानिक नागरिक विशेषतः महिलांमध्ये प्रचंड संताप व तीव्र नाराजी पसरली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून साबरहट्टी परिसरात एका विशिष्ट परिवाराकडून श्री गणेश सोनवणे 2 ते 3 ठिकाणी खुलेआम हातभट्टी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही बाबी समोर आल्यात। मुख्य रस्त्यालगतच्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूसही हे गोरखधंदे चालत असल्याचं निष्पन्न झाले। स्थानिक रहिवाशांची चर्चा केली असता कारवाईच्या भीतीनं किंवा माहिती लीक झाल्यानं गेल्या 2 ते 4 दिवसांपासून त्यातील एक दुकान बंद असल्याचं सांगण्यात आलं आहे। पूर्वी हातभट्टी दारू तयार करताना नवसागरासारखे घटक वापरले जात असत, मात्र सध्या अत्यंत हलक्या आणि जीवघेण्या रासायनिक वस्तूंचा वापर केला जातोय। दारूला लवकर नशा यावी यासाठी मानवी शरीरात अत्यंत घातक किळसवाण्या व घाणेरड्या वस्तूंचा वापर करून ही दारू तयार केली जाते। ही विषारी दारू प्यायल्यामुळे मद्यपींना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे। शिंदखेडा शहरातील अनेक कुटुंबातील कमावते प्रमुख या व्यसनाच्या आहारी गेल्यानं काही कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेक संसारांची राख रांगोळी होण्याच्या मार्गावर आहे। काही महिन्यांपूर्वी शिंदखेडा पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आपल्या अवघ्या 11 महिन्याच्या कार्यकाळात शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले होते। त्यांच्या कडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये मोठा धाक निर्माण झाला होता, परंतु सध्याच्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका अवैध धंदे फोफावले आहेत। या अवैध दारू व्यावसायिकांवर नेमका कोणाचा बरदहस्त आहे असा थेट सवाल आता नागरिक विचारतात। माळीवाडा व साबरहट्टी परिसरातील संतप्त महिलांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय। येत्या 8 दिवसात शहरातील सर्व अवैध हातभट्टी दारूचे अड्डे कायमचे उद्ध्वस्त करून संबंधितांवरती कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास शिंदखेडा पोलीस ठाण्यावर हातात दारूच्या कोथऱ्या व बाटल्या घेऊन महिलांचा तीव्र स्वरूपाचा महामोर्चा काढण्यात येईल। आता या वाढत्या जन आक्रोशाची दखल घेऊन शिंदखेडा पोलीस प्रशासन या विषारी हातभट्टी माफियांवर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा।